हा मोठा आणि छोटा झाला असं झालंय. संदीप सर, तुम्ही आज परत खऱ्या अर्थानं आज सगळ्या लोकांना भेटायला बोलवलं. या सगळ्या आंदोलनामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला, तुम्ही सुद्धा इकडे गेला, मात्र आज ती भेट होता. निश्चितपणे असं आहे, कार्यकर्त्यांना सन्माननीय पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे, अमितसाहेब ठाकरे यांची जेव्हा कौतुकाची थाप मिळते तर ते अजून जोरात काम करतात. ती कौतुकाची थाप द्यायला त्यांना बोलवलेलं आहे. प्रताप सरनाईक यांनी हा मुद्दा आता पाठी घेऊन नाही, माघार घेऊन नाही, हा सुद्धा एक्सपोज तुम्ही केलंय. तो मला वाटतं की आज जे काय बैठकीचं सत्र आहे, या बैठकीच्या सत्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वाहतूक सेनेला कुठलेही आमंत्रण आम्हाला दिलेलं नाहीये. म्हणून मला शंका आहे की कुठेतरी हा निर्णय पाठी घ्यायचा प्रयत्न सरकार करतंय की काय. तर आमचं त्यांना आव्हान आहे की त्यांनी ते पाठी घेऊ नये. कायद्याचं अमराठी जे आहे ते 4 मे पासून संपावर जाणार आहे असं देखील जाऊन हा फरक पडतो. कायद्यात काहीतरी दुरुस्ती करावी लागेल आणि अंमलबजावणीसाठी वेळ लागू शकतो. ठीक आहे, वेळ देऊ आम्ही, वेळ देण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण मागे घेऊ नये. पण कुठे ना कुठे मागे घेण्याचं, कुठे ना कुठे चर्चा त्या गोष्टी सुरू आहेत असं मला वाटतंय का या सगळ्या दृष्टिकोनाने. संजय निरुपम आता ज्या अर्थी आम्हाला बोलवलं नाही बैठकी बोलले, त्या अर्थी मला वाटतंय मागे घेण्याची प्रक्रिया चालू झाली. काय इराण अमेरिका युद्ध आहे का सीज फायर लांबत नाहीचं. 1 मे पासून जी आहे मराठी सक्तीचा, त्यासाठी आता डेडलाईन मागितली पुढे ढकलण्यासाठी. संजय निरुपम यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी फोनवर. माझं म्हणणं, निर्णयाची अंमलबजावणी किती तारखेपासून करण्याची तारीख, पण समजा तुम्हाला वेळ पाहिजे ना, ठीक आहे, चला दिला. 1 मे नाही, 15 मे, 20 मे, 25 मे, काहीतरी तारीख आज जाहीर करा. अनिश्चिततेसाठी पुढे ढकलायला ते काही इराण अमेरिकेचं सीज फायर नाहीये. मराठीचा मुद्दा मनसेच घेते. आम्ही या भूमिकेवर नेहमी ठाम असतो. सरकारने घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावं एवढंच आमचं सध्या आव्हान. मी परवा सुद्धा सांगितलं आज जर स्वर्गीय आनंद दिघे साहेब असते तर संजय निरुपम सारख्याच्या कानाखाली 2 वाजवले असतात त्यांनी. तर दिघे साहेब नाही तर निदान शिंदे साहेबांनी 2 वाजवावे. 2 नाही, किमान 1 तर वाजवावी. मला असं वाटतं ज्या अर्थी आम्हाला बोलवलं नाही त्या अर्थी ते बॅकफुटवर जायची तयारी आहे. व्यावहारिक ज्ञान असावं. बघा, आमचंही म्हणणं आहे की व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. आम्हाला आम्ही काय हे एक्सपेक्ट करत नाही की पु ल देशपांडे वाचावेत किंवा कुसुमाग्रज वाचावेत, पण जे बोली भाषा आहे मराठी ती तर बोलता आली पाहिजे. चपल्याने मारला पाहिजे त्या बागेश्वर बाबाला. नंतर माफी काय 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 बागेश्वर बाबा. अरे तो मूर्ख आहे बागेश्वर बाबा, कुठे त्याच्या नाणी लागताय. मूर्ख आहे तो, भोंदू आहे. उद्या खराच सारखं काहीतरी येईल त्याचं बाहेर. पहिली तर गोष्ट माझी आपल्याला विनंती आहे, या बागेश्वर बाबाला आपण फुकटचं जे महत्व देतो ते देऊ नये. त्याची तेवढी अक्कल नाही, त्याची तेवढी लायकी नाही, त्याची तेवढी पातळी नाही. We want state government not to back out from the decision which they have taken. They are demanding more time. Sanjay Nirupam is. The time can be given, but that has to be mentioned. Whether it is 15th May, 20th May, 30th May, 1st June of week, they have to mention the date. It cannot go like Iran and America ceasefire. You people have not been invited for the discussion. Are you suspected that the state government can withdraw this decision? Yes, because they have not invited us, I am suspecting that they may withdraw their decision. मारला पाहिजे त्याला, बागेश्वर बाबाला. सत्तेतल्याच पक्षात भोंदू बाबांची संख्या वाढत चालली.